हॅलो गाईस, वेलकम टू माय चॅनल. तर आता आम्ही गावाला आलो आहे. पोपटी करणार आहे आम्ही आज. पोपटी करण्यासाठी हे श्रावण महिन्यामध्ये पावटे आपण पोपटी करतो. ही गाईज आपण शेंगा तोडे आहे बघा. हे अशा प्रकारचे शेंगा असतात. एक तोड मी ह्यात टाकते. तर आपण सगळ्या टोप भरूया, मग मी तुम्हाला दाखवते. गाईज तुम्ही हे बघू शकता. हा आमच्या आजीने हरभरा पण केला आहे इथं. हा बघा, हा पण त्याचे शेंगा खातो. ते तुम्हाला दाखवेन मी पुढे व्हिडिओमध्ये. शेंगा पण इथं एवढा असा हरभरा केला आहे सगळा. आणि हे बघा, हे आहे हे वाटाणे. हे वाटाण्याला फुलं आले. ते हे एवढी मोठ्या वाटाण्याची शेती आहे. वाटाणा तुम्हाला माहिती असेल, मटरच्या शेंगा म्हणजे वाटाणा. हे बघा, हे पण पावटा आहे. हा अख्खा आमचा पावटा आहे. हा एवढा सगळा. तिकडे बघा माझी आजी पावटा तोडतीये. आता आम्ही जातो. गाईज आता आपण इथं पोपटी लावूया. तिथं मी पनीर रॅप करून ठेवले ते. आता आपण खाली केळीचं पान टाकून त्याच्यावर पावट्याच्या शेंगा लावूया. त्याच्यात मीठ टाकायचं आणि तो पाला टाकायचा भांबवडीचा. तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे हे सगळं अरेंजमेंट करून घ्यायचे. आणि पाला खूप जास्त भरायचा, म्हणजे ते मडकं उलटं टाकल्यावरती निघत नाही, त्याच्यातून शेंगा खाली पडत नाही. त्याच्यानंतर त्याला केळीच्या पानाने असं पॅक करून घ्यायचं. तुम्ही इथं बघू शकता. त्याला पाल्यावरती ठेवायचं आणि त्याच्यावर लाकडं ठेवू. तर चालू आहे ते शेकोटी करायची. ते नको चालू. मला बारकी फाटी आहे ना, मी पेट माग काढ. हा माग घे. डाळ. हा नको दे, आंबा काढायला त्या आंबा आणला ना आपला. ठेव मडके. मग फाटी लावायची. आता माझा तर गाईज आता इथं आपली पोपटी काढून रेडी झालेली आहे बघा तुम्ही. ते हे छानपैकी शिजले आणि असं वातावरण झाले थंड आणि त्याच्यात गरम गरम बोल की काहीतरी. तर आम्ही सगळे एन्जॉय करतोय पोपटी. तुम्ही बघू शकता इथे सगळेजण खातात. आणि शेंगा खूप छान शिजत होते. आणि इथं आम्ही शेकुटी केली. बघू शकता तुम्ही. हे बघा आमची शेकुटी. आता आम्ही इथं बसलोय शेकुटी समोर. गाईज नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.